येथे मी अर्धा कप शेंगदाणे घेतले आहेत। शेंगदाणे आता आपण मीडियम गॅसवरती छान भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे ते हलवत हलवत भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता आपण त्याचे साल काढून मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। शेंगदाणे बारीक करून झालेले आहेत। अशा प्रकारे त्याचा कूट असला पाहिजे। आता आपण कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया। आता त्याच्यामध्ये गूळ घालूया। येथे मी अर्धा कप गूळ चिरून घेतलेला आहे तो घालत आहे। गॅस येथे मी कमी ठेवलेला आहे। गूळ आता आपण अशा प्रकारे हलवत हलवत वितळून घ्यायचा आहे। गूळ वितळलेला आहे। आता आपल्याला गुळाचा चिक्कीसाठीचा पाक तयार करून घ्यायचा आहे। कमीत कमी 5 मिनिटे लागतात आपल्याला। आता आपण वेलची पूड घालूया। गॅस कमीच ठेवायचा आहे। सतत हलवत हलवत आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। पाकाला असा फेस आला की तो चेक करून बघावा। येथे आपण पाण्यामध्ये चेक करणार आहोत। पाकाची अशी गोळी होऊन ती तुटली की समजावे पाक आपला तयार झालेला आहे। गॅस आता बंद करून घेऊया। पाकाला छान कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता मी कूट घालून घेत आहे। येथे अर्धा कप शेंगदाण्याचा 1 कप कूट झालेला आहे। येथे आपल्याला गॅस बंद करूनच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सतत हलवत हलवत कूट आपल्याला व्यवस्थित पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। त्याचा छान गोळा होईपर्यंत आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा आहे। कुटाचा गोळा तयार झाला आहे म्हणजे चिक्कीचे मिश्रण आपले तयार झालेले आहे। आता येथे मी एक पोळपाट घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण हे काढून घेऊया। चिक्कीचे मिश्रण आता आपले काढून झालेले आहे। आता अगोदर आपण ते हाताच्या साहाय्याने थोडंसं सेट करून घेऊया। सेट करून झालेलं आहे। आता इथे मी एक बेलणं घेतलेलं आहे, त्याने आपण ते लाटून घेऊया। हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बेलण्याने लाटल्यामुळे चिक्की सर्व बाजूने एकसारखी होते आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते। आता चिक्कीचे मिश्रण छान सेट करून झालेलं आहे। आता वरून आपण हलकेसे चाकूचे काप देऊया। गरम असताना चाकूचे काप द्यायचे आहेत, नंतर चिक्की कट होणार नाही। चिक्की पूर्ण कट करायची नाही, हलक्याशा वरून रेघा करून घ्यायच्या आहेत। रेघा करून झालेल्या आहेत। आता आपण ही चिक्की 1 तास थंड होण्यासाठी ठेवूया। 1 तासानंतर चिक्की छान सेट झालेली आहे। आता आपण ती उलटण्याने काढून घेऊया। अशा प्रकारे उलटणं खालून घालून ती काढून घेऊया। चिक्की किती सहज निघली आहे ते तुम्ही बघा। खूप छान सेट झालेली आहे। आता ती कट करून घेऊया। चिक्की किती छान झालेली आहे, किती सहज कट होत आहे ते बघा। एकदम विकतच्या सारखी चिक्की तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। सर्व चिक्कीचे तुकडे आपण करून घेऊया। चिक्कीचे तुकडे करून झालेले आहेत। चिक्की आपली किती छान झालेली आहे ते बघा। आता आपण ही चिक्की प्लेटमध्ये काढून घेऊया। अशी ही शेंगदाण्याची चिक्की करायला खूप सोपी आहे। उपवासासाठीही बनवू शकता, खूप झटपट तयार होते। खायला तर खूपच टेस्टी आहे आणि ही चिक्की हेल्दी सुद्धा खूप आहे, रोज खाल्ली तरी चालेल। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल दाबायला विसरू नका। थँक्यू।